आता एक विषय आहे बुद्धीचा. मनाविषयी विस्तृतपणे जाणून घेतल्यानंतर बुद्धीविषयीचं विज्ञान दादांनी अतिशय सुंदरपणे सांगितलेलं आहे. सर्व जगाचे सर्व विषयाचे ज्ञान बुद्धीमध्ये सामावते. फक्त निरंकारी ज्ञान हे ज्ञानामध्ये दिसते. जगात सगळ्या विषयाचे ज्ञान असते, परंतु त्यात अहंकार असेल तर ते सर्व बुद्धीमध्ये सामावते. अहंकारी व बुद्धिजन्य ज्ञान केव्हा शून्य होऊन जाईल याचा काही नेम नाही. भले भले बुद्धिशाली लोक संयोगाच्या झपाट्यात येऊन बुद्धू झाले. बुद्धिवालेच बावळट होतात, कारण बुद्धी ही तर अप्रत्यक्ष प्रकाश आहे, इनडायरेक्ट लाईट. ती अहंकाराच्या माध्यमामधून येते. उदाहरणार्थ, सूर्याचा प्रकाश छपराच्या कोपऱ्यातून येऊन आरशावर पडतो आणि त्यामधून किरणाचे परत प्रतिबिंब पडते. हे तसंच आहे. परंतु ज्ञान हा आत्म्याचा सरळ डायरेक्ट प्रकाश आहे, पूर्ण प्रकाश आहे. जसं असेल ना तसं हुबेहूब दाखवते, त्याला ज्ञान म्हणतात. बुद्धी परप्रकाशक आहे, स्वयंप्रकाशित नाही. परंतु ज्ञान हे स्वयंप्रकाशित आहे, स्वतः स्वयं ज्योतिर्मय आहे आणि सर्व जगाला प्रकाशित करू शकेल इतकी अनंत शक्ती त्याच्यामध्ये आहे. उदाहरणार्थ, सूर्य स्वयंप्रकाशित आहे, परंतु चंद्र परप्रकाशित आहे. संपूर्ण ज्ञान प्रकाशाच्या पुढे बुद्धी ही तर सूर्यासमोर दिव्यासारखी आहे. दादाजी म्हणतात, आमच्याकडे संपूर्ण ज्ञान प्रकाश आहे, म्हणून आमच्याकडे बुद्धी नावासुद्धा नाही. आम्ही स्वतः अबुध आहोत. आम्हाच एक बाजू अबुध पदवी प्राप्त झाली आणि दुसऱ्या बाजूला सर्वज्ञ पद येऊन उभं राहिलं. अबुध झाला तोच सर्वज्ञ होऊ शकतो.